सुरेश आपण मॅचचा ताबा घ्यायचा आहे. खुल जाएंगे. एक्स्ट्रा प्लेयर लवर बॉईज आणि बालाजी बॉईज माहुलगाव ही मॅच सेकंड मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकत असताना पुन्हा एकदा निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. रोशन गोलंदाजी मार्कवर रोशन पाटील, सलामीची जोडी राजू आणि बाबू ही जोडी पुन्हा एकदा दाखल झाली. दोन्ही टीम प्रत्येक एक एक मॅच विनिंग मॅच ही टीम सहावी मॅच आजच्या दिवसामधील मॅचला सुरुवात केली जाते. पहिलाच बॉल स्वीप केला जातो. एकेरी धावेने सुरुवात केली जाते. राजूच्या माध्यमातून सलामीची जोडी राजू बाबू. पहिला स्वीप, दुसरा रिव्हर्स स्वीप. अंडरआर्म क्रिकेट मधील हे शॉट सिलेक्शन खूप महत्वाचे आहेत. स्वीप, रिव्हर्स स्वीप, लेट कट, एकेरी धाव. 1 to 4चं क्रिकेट हे खूप महत्वाचं क्रिकेट मधील हे शॉट सिलेक्शन म्हणतात. यावेळेला एक्स्ट्रा रन मिळते. व्हाईट बॉल, लेग मिस व्हाईट. चोवीस बॉल, 4 षटक, 4 गोलंदाज. पुन्हा एक रिव्हर्स स्वीप केला जातोय. आणखी एक धावन मिळेल. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एक स्वीप केला जातोय. क्या बात आहे राजू. म्हणजे अजूनपर्यंत कोणताही शॉट स्टेप आउट करून किंवा पुढे खेळलेला नाहीये. रिव्हर्स स्वीप आणि स्वीप अशा प्रकारे धावा डिक्लेअर स्वरूपात जोडले आहेत. 4 बॉल आणि 5 रन. यावेळेला डॉट बॉल मिळेल. शेवटच्या क्षणाला खरं तर चेंडू मिस झाला. शॉट अगोदर घेऊन गेले. पुन्हा एक एक्स्ट्रा रनाची भर होते. सहा धावा, 1 to go.
पुन्हा एक लेग मिस वाईड. 7 धावा. 1 टू गो. अगदी जज केलं जातोय, प्रत्येक चेंडू जज केलाय. वाईट चेंडू अगदी बारकाईने जज केलाय. जज करणं देखील कौशल्य आहे. जजमेंट चुकलं तर विकेट देखील पाहायला मिळालेत. ओहो, लेट कट केला जातोय. षटक समाप्ती. 8 धावा. म्हणजे संपूर्ण षटक राजूला स्ट्राईकवर पाहिलं गेलं आणि संपूर्ण षटकादरम्यान प्रत्येक चेंडूवरती रन घेतला. एखादा चेंडू डॉट झाला परंतु एक्स्ट्रा रनचं जोड मिळाली, त्या कारणाने 8 धावा मिळत आहेत. निलेश दुसरं षटक घेऊन येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. पहिलाच बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन खूप महत्वाच्या राहिल्या आहेत आजच्या दिवसात. आणखी एक एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. कलात्मक फटका पाहायला मिळतोय. मनगटाचा वापर केला, दिशा दिली चेंडूला, लेग साईडला फ्लिक केला. डिक्लेअर स्वरूपात 1 रन मिळालंय. आणखी एक वाईट बॉल. कधी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला, मात्र रन येत आहेत एक्स्ट्राचे. पुन्हा एकदा लेग मिस. डाव्या बाहेर उजव्या बाहेर वाईड मात्र मिळत आहेत. 13 रन होत आहेत. एकच बॉल झालाय. अचूक कॉल दिला गेला. 1 रन मिळते आहे. लेग मिस. लेग बाईज रन मिळतोय. ओहो, स्वीप केलंय. तीन चेंडू आणि 15 धावा. ओहो, पुन्हा एकदा. आज खरं तर राजू याला स्वीपचा बादशाह म्हणावं लागेल, कारण राजू इतके स्वीप शॉट मला वाटतं आजच्या दिवसामध्ये कोणाच्या माध्यमातून पाहिले गेले नाहीयेत. अनेक स्वीप चकमकीत केला जातोय, त्या कारणाने ही एक्स्ट्रा रन मिळते. व्हाईट बॉल. आणखी एक. यावेळेला डॉट बॉल. 1 टू गो. 1 टू गो आणि 17. पुन्हा एक आणखी एक एक्स्ट्रा रन. 18 धावा. शेवटचा बॉल. आणखी एक रन घेते आणि त्याबरोबर राजू पुन्हा स्ट्राईक घेतली जाते. 12 बॉल आणि रन झाले 19. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकासाठी राहुल गोलंदाजी मार्कवर.
आणखी एक रन घेतले. पुन्हा एक स्वीप शॉट. क्या बात आहे राजू. स्वीप, रिव्हर्स स्वीप, प्रत्येक शस्त्र मात्र उगारलं जात आहे फलंदाजी मार्कवर. आणि धावांची प्रगती देखील केली आहे. 21 धावा झाल्यात. 2 बॉल 21. पुन्हा एक एक्स्ट्रा रन जज केलाय. अलगत स्वीप शॉट, 1 रन, 23 धावा. स्वीप, रिव्हर्स स्वीप, प्रत्येक षटकामागे रिव्हर्स स्वीप स्वीप पाहायला मिळतोय. प्रत्येक तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामधील प्रत्येक गोलंदाजाला अशा प्रकारे सामोरे गेले तर राजू 24 धावा. 4 चेंडू 24 धावा. यावेळेला डॉट बॉल, लास्ट बॉल असेल षटकामागील. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामागील 1 चेंडू बाकी. पहिल्या डावातील 24 धावा. स्टेप आउट केलाय. शेवटचा बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. लेग साइडला 1 रन. षटक समाप्ती. पुन्हा राजू स्ट्राईक घेत आहेत. जवळपास 18 चेंडून मागील एक 14 चेंडू मला वाटतं राजू यांनी स्वतःकडे ठेवले. स्वतःच्या माध्यमातून धावसंख्या जोडल्यात. 16 चेंडू खेळलेत राजू 18 बॉल मागील. आणि वैयक्तिक 13 या अंकावरती राजूची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 25. शेवटचं षटक मनीष गोलंदाजीसाठी डावकरी शैलीचे गोलंदाज आहेत. एक वेग आहे या मनीषकडे. अचूक टप्पा ठेवावा लागेल परंतु पहिलाच बॉल एक वेगाने चांगला पिचिंग केला गेला. मिस झालाय चेंडू. डॉट बॉल मिळालाय. पंचवीस धावा. उर्वरित 5 चेंडू बाकी. ओहो क्या बात है. नो चान्स. राजू ऑन फायर. हे पाहायला मिळालं. यावेळेला दडपण मनीषवरती पाहायला मिळते. एक चौकार आला आणि तदनंतर या गोलंदाजावर जे दडपण आहे ते या चेंडूवर पाहायला मिळालं. एक्स्ट्रा रन. 30 धावा. चार बॉल शिल्लक राहिलेत. ओहो क्या बात आहे राजू. दिशा दिली जाते. 1 रन. उर्वरित 3 चेंडू बाकी.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला गेला, मिस झाला चेंडू, परंतु राजू सुखरूप आहेत. उर्वरित 2 बॉल बाकी. 31 धावा. आणखी एक डॉट बॉल. वन टू गो. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती. नो लॉस. या धावा कितपत जोडतात का पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती मात्र विकेट. कदाचित ही विकेट राखणं महत्वाचं होतं. एक रेकॉर्ड झाला असता, परंतु राजूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण वैयक्तिक 22 चेंडू खेळलाय आणि 22 चेंडूंमध्ये 18 धावा जोडलेत. 31 धावा झाल्यात. 24 चेंडूंमधील 22 चेंडू तर राजूनेच खेळून काढलेत. पहिल्या षटकादरम्यान मनोज गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला भरत. पहिलाच बॉल एक्स्ट्राने सुरुवात होते. केवळ दिशा दिली आहे. 1 रन. आणखी एक एक्स्ट्रा रन मिळतोय. बत्तीस धावांची गरज आहे, परंतु एक जवळपास 18 चेंडू, एक धावा पुढे न्यावे लागतील. एखाद दुसरी रन मिळेल, त्या कारणाने एक कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवावं लागेल.
पुन्हा एक एक्स्ट्रा रन मिळते. 3 एक्स्ट्रा रन मिळालेत. मॅच चालू ठेवणं महत्वाचं राहणार आहे. व्हाईट बॉल. पाच धावा, 2 बॉल 5. पुन्हा आणखी एक्स्ट्रा लेग मिस वाईड. सात धावा, 3 बॉल. एक रन. आठ रन होताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि 8 रन. यावेळेला काय चालकी पाहायला मिळाली. पुढे गेला फलंदाज, तदनंतर चेंडू निसटला होता यष्टनच्या मागे. विकेट. पाच बॉल आणि 8 रन झाले. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. एका धाव्याने हे षटक समाप्त होत आहे. 9 धावा धाव फलकावर. त्याचबरोबर मितेश पाटील आपले देखील विशेष आभार आहे. विशेष सहकार्य केलं आपण या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने. त्याबद्दल आपले देखील हार्दिक हार्दिक असे मनपूर्वक आभार. एका षटकाखेरीस 9व्या अंकावरती धावगती. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली विकेट आली आहे. न्यू बॅटर सीताराम स्ट्राईक एंडला. एक धाव पुढे सरसावली आहे. अगदी कॅल्क्युलेशनने खेळ केली आहे. कारण पहिल्या षटकामागे एक जवळपास 3 एक्स्ट्रा रन मिळालेत. एक धावांना एक स्वरूप तयार झालंय. त्या कारणाने एक सिंगल रन जोडत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाण्याचा विचार. ओहो, गुड स्ट्रोक. परंतु या शॉटला काही अर्थ राहिला नाहीये. रन देखील मिळालेला नाहीये. झेलची संधी होती. तीन बॉल 11. धावचीची संधी, परंतु 1 रन होतोय पूर्ण. 12 धावा. वन टू गो. 13 अंकावर. चेक केलाय. ओहो, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही बाजूला. एकाची चुकी दुसऱ्याने भरून काढली. चेंडू उसळी घेत होता बाहेर
बाउन्स होऊन जात होता, परंतु लगेचच चेंडू देखील थांबवला गेला. एकच रन मिळेल. षटक समाप्ती. त्याचबरोबर आज सोनू जयस्वाल यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपणास अनेक गावाच्या माध्यमातून, अनेक क्रिकेट संघाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आपण दिलेले सहकार्य नक्कीच महत्त्वाचे आहे. 12 बॉलांनी रन झाले 14. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि गरज आहे 12 बॉल 12 चेंडू 18. 6 धावा अधिक होताना पाहायला मिळत आहेत. तसेच आपल्या या विभागामधील SP ग्रुप आपणास विनंती आहे, सर्व सदस्य आपण व्यासपीठावरती यायचंय. SP ग्रुप सर्व सदस्य मेंबर आपण व्यासपीठावर यायचंय. 12 चेंडू आणि 18 समीकरण. 6 धावा अधिक आहेत. या 6 धावांची भर, हा 6 धावांचा डोंगर या षटकामागे कमी करावा लागेल. एक जवळपास 3 धावा तरी कमी कराव्या लागतील. पहिलाच बॉल येतोय वाईड. 1 धावेचा भर तर कमी झालाय. आणखी 5 धाव्यांचा भर. प्रत्येक चेंडूवरती आता रन ठेवावं लागेल. कोणताही चेंडू डॉट करणं चुकीचं राहील फलंदाजाला. लवर बॉईज विरुद्ध बालाजी बॉईज माहुलगाव अशी मॅच. एकेरी धाव कन्वर्ट केली आहे. आजच्या दिवसामधील सेकंड लास्ट मॅच. त्यानंतर एक महत्वाची आणि शेवटची मॅच राहील. क्या बात आहे. एक चांगलं स्टंपिंग केलं जात आहे. पहिली दुसरा विकेट माघारी पाठवला. स्टंपिंग स्वरूपात 2 विकेट 16 धावा. यावेळेला एक्स्ट्रा रन. काही चेंडूवरती आक्रमकता दाखवणं महत्वाचं राहणार आहे, कारण चेंडू कमी राहिलेत. त्या कारणाने जवळपास एक चौकार. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. एखाद दुसरा चौकार शोधावा लागेल. एक रन मिळालाय. यावेळेला आणखी एक बॉल स्टंपिंग आउट स्वरूपात फलंदाज माघारी जातोय. हॅलो. खरं तर जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंती. सर्वांनाच शिवजयंतीची उत्सुकता असते आणि त्याचबरोबरीने शिवजयंती दिनानिमित्त भारतनगर या विभागामध्ये विचषक ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. या क्रीडा स्पर्धेचा कालावधी आहे 18 फेब्रुवारी. विचषक ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्याच भेटीसाठी घेऊन येत आहेत.
हे पर्व तिसऱ्या पर्वातील ही क्रीडा स्पर्धा. आता नक्कीच या क्रीडा स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे आणि आवर्जून असं उपस्थित राहायचंय सर्वांनी. दरवर्षी विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि नागेश ढवळे यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू वर्गासाठी क्रिकेट वर्गासाठी ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. 3 षटकांचा खेळ झाला. रन झाले ते 20. 6 बॉल आणि 12. मोठी मॅच आहे. 6 बॉल आणि 12 रनची आवश्यकता. पडदा सोडायचा आहे. सर्वांना विनंती आहे थोडस लांब राहा. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. जवळपास 20 धावा झाल्यात. त्या एक्स्ट्रा रन मिळाल्या. त्या एक्स्ट्रा रना कारणानेच इथपर्यंत एक मोठी धावसंख्या निर्माण झाली आणि त्याच धावा चेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय. कारण 20 धावांपर्यंत धावसंख्या नेऊन पोहोचवली. 18 चेंडू 20 धावा झाल्यात. परंतु अजूनही 6 चेंडू 12 धावा. बरेच कष्ट करायचे आहेत. शेवटचं षटक पुनीतच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. कॅप्टन रोशन स्ट्राईकला आहेत. पहिला बॉल. गरज नव्हती या चेंडूला खेळण्याची. एक्स्ट्रा रन मिळत होता. परंतु बॅट मात्र 5 बॉल 11 रन. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. परंतु खेळाडू आहेत चिट्टू आहेत तिकडे. 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. चौकार आणि चौकार. आक्रमकता. कॅप्टन इनिंग करावी लागेल. माहुल गावचं नाव पुन्हा एक प्रेक्षकांच्या ओठांवरती आणावं लागेल. फुलटॉस बॉल लेग साईडच्या दिशेने मिडॉनच्या क्षेत्रात फेकी केली जाते. चुकी होते. 1च रन मिळणार आहे. 3 चेंडू बाकी. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 2 चौकारांची गरज. 2 चौकारांची प्रतीक्षा. 3 बॉल 9. तीन बॉल 9. पुनीत. चुकी झाली आहे. परंतु ही चुकी मात्र अजूनही मॅच मधील हे समीकरण बदलू शकलेलं नाहीये. कारण 2 चेंडू आणि 7 रन. 2 चौकारांची गरज आहे. एखादा चौकार आला तर मॅच मध्ये रंगत वाढेल. मजा येईल आणि दडपण देखील राहील. एक चौकार. ते चौकार येणार का? सहजासहजी या खेळाडूंनी काहीशी चुकी केलेली नाहीये. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एक वाईट बॉल. रिव्ह्यू घेतलाय.
चला पुन्हा रिव्ह्यू मात्र अनसक्सेस होत आहे, गमावला जातोय. व्हाईट बॉल. 2 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. एक चौकार देखील पुन्हा एक चौकार आला तर 1 बॉल 2 पर्यंत मॅच येईल. दोन चेंडू 6 रनांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या क्रीडा स्पर्धेचा. 2 बॉल 6 रन पुनीत आणि एका बाजूला आहेत सीताराम. एक रन आलाय. 1 बॉल 5. कंपल्सरी चेसिंग. एक्स्ट्रा रन आला तर पुन्हा मॅच गणित बदलेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे या क्रीडा स्पर्धेचा. एक बॉल 5. आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करत असताना विजय मिळवलाय लवर बॉयज संघाने. थँक्यू डीजे. आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी नामांकन आहे. आज एक चांगली इनिंग पारी पाहायला मिळाली. वैयक्तिक 18 धावा, एक 24 चेंडूंमध्ये 22 चेंडू मात्र स्वतःच्या स्ट्राईक वरती ठेवले आणि तदनंतर एक चांगली धावसंख्या निर्माण केली. संघासाठी एक चांगलं धावांचा गणित आखण्यात आलं आणि त्याचा जो उपयोग संघाला झाला त्या कारणाने राजूला मात्र मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. राजू व्यासपीठावर यायचं. आपण टॉस या क्रीडा स्पर्धेचे आयोजक संदीपजी शुक्ला हे त्या खेळाडूला सन्मानित करतील. ब्लॅक अँड व्हाईट प्रीतम मस्के आणि प्रशांत पाटील यांच्या सौजन्याने देण्यात येणार हे टी शर्ट. हे टी शर्ट परिधान करावं लागेल. राजू थोडंसं आम्ही जाणून घेऊ. राजू थोडस 24 चेंडूंमधील 22 चेंडू तर तुम्हीच खेळून काढलेत. मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे आणि तुमचा आज अनोखा खेळ देखील पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडू स्वीप रिव्हर्स स्वीप खेळताना पाहायला मिळतो, परंतु मला वाटतं आजच्या दिवसामध्ये तुमच्या इतके रिव्हर्स स्वीप आणि स्वीप कोणी खेळताना मला पाहायला मिळाले नाही आहेत. काय सांगाल तुमच्या खेळाबद्दल, तुमच्या या मॅन ऑफ द मॅच बद्दल आणि या क्रीडा स्पर्धेविषयी? ही मॅन ऑफ द मॅच जतीन गावण, भावेश पाटील यांना मी धन्यवाद देतो आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. आणि मी रिव्हर्स स्वीपच जास्त मोस्टली खेळतो, माझा गेमच तो आहे. फायनलमध्ये जाऊन पोहोचलायत कॅप्टन म्हणून. पुढील मॅचसाठी कशा प्रकारे तुमची रणनीती असेल? आमची रणनीती तीच असेल. आमच्या समोरचा संघ पण चांगलाच आहे, आमच्यासारखाच ताकदीत आहे. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. चला दोन्ही टीम लाईनअप करून घ्यायचंय. खेळपट्टीवरती दोन्ही टीम, एका बाजूला लवर बॉयज आणि एका बाजूला 7 ब्रदर्स, अशी मॅच अंतिम मॅच शेवटची मॅच होणार आहे. खेळपट्टीवरती दोन्ही टीमने लाईनअप करून घ्यायचंय.